रामकृष्ण हरी मंडळी, मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पितृपक्षामध्ये केली जाणारी तांदळाची खीर बघतोय। आजची रेसिपी खूप खास आहे कारण याच्यामध्ये मी असा एक पदार्थ वापरला आहे ज्यामुळे ही खीर खूप पांढरी शुभ्र येते, तिचं टेक्स्चर खूप छान येतं आणि चवीला अतिशय रुचकर होते। कुठला असा सिक्रेट पदार्थ वापरला आहे ज्यामुळे इतकी छान चवीला रुचकर ही खीर बनवून तयार झाली। तुम्हाला नक्कीच आजची रेसिपी आवडणार आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा आणि जरा देखील व्हिडिओ आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी अर्धी वाटी तांदूळ घेतला होता, बासमती तांदूळ घेतला आहे, त्याला स्वच्छ धुवून घेतला, मग पाण्यात भिजत घातला, अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत घातला होता। आता बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही सुवासिक असा इंद्रायणी तांदूळ घेतला तरी चालतोय, पण सुवासिक तांदूळ घ्यायचा, त्यामुळे खीरीला चव खूप छान येते, रुचकर होते खीर। आता तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातल्यामुळे थोड्या पाण्यासहित हा तांदूळ बारीक वाटून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना याच्यात मी ओला नारळ टाकलेला आहे, जो मी सिक्रेट पदार्थ म्हटली होती ना तो हाच। ओल्या नारळामुळे आपल्या खीरीला चव खूप छान येते। हवं तर ओल्या नारळाची मागची काळी पाट येते ना ती छिलरने काढून घ्यायची, म्हणजे अजून जास्त पांढरी शुभ्र खीर येते। मी हाय तसेच काप टाकलेले आहेत थोडे। आता याला थोडं पाणी टाकून असं रवा टेक्स्चर करून घ्यायचं। आता इकडे मी 1 लिटरभर दूध उकळायला ठेवलं होतं। 2-3 मिनटं उकळल्यानंतर 2-3 मिनटं छान मंद गॅसवरती त्याला उकळून द्यायचं, त्याची साय चांगली मोडून घ्यायची त्याच्यातच, कारण आपण याच्यात तूप वगैरे काही टाकणार नाही, त्यामुळे साईसकट दूध घ्यायचं, फुल क्रीम असलेलं फुल फॅट असलेलं दूध घ्यायचं, त्यामुळे रुचकर चवीची आपली खीर बनवून तयार होणार आहे। आता याच्यात तांदूळ आणि नारळ जे वाटण तयार केलं होतं ना ते टाकून घेतलं मी। मिक्सरचं भांडं आणि डिश स्वच्छ करून घेतली त्याच्यातच, म्हणजे अजिबात आपलं वाटण वाया जाणार नाही आहे। छान मंद गॅसवरती ह्या तांदूळाचा रवा आपण आता शिजवून घ्यायचा। जवळजवळ मंद गॅसवर 4 ते 5 मिनटापर्यंत एकसारखा हात चालवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यात एकसारखा हात चालवत करावा लागतो, कारण तांदूळ आणि दूध असल्यामुळे ते खाली तळाला करपण्याची शक्यता असते। शक्यतो जाडबुडाची कढई किंवा पातेली घ्यायची, त्यामुळे खाली करपत नाही। एकसारखा हात चालवून हे छान शिजवून घेतले। तांदळाची कणी छान ट्रान्सपरंट होते 3-4 मिनटातच, म्हणजे शिजते ती। आता ह्या स्टेजला याच्यामध्ये मी साखर टाकलेली, पाऊण वाटी साखर घेतली। अर्धा वाटी तांदूळ होता ना तर त्याला पाऊण वाटी साखर अगदी परफेक्ट येतं। प्रमाण आपलं तुम्ही लक्षात घ्या। मी अर्धी वाटी तांदूळ घेतलं होतं तर पाऊण वाटी साखर घेतली आणि 1 लिटर दूध वापरले। अगदी परफेक्ट प्रमाणाची कन्सिस्टन्सीमध्ये ही खीर बनवून तयार होते। आता साखर टाकल्यानंतर हे मिश्रण आपलं परत पातळसर होतं। एकसारखा हात चालवत छान तिला गोल फिरवत राहायचं आपण चमचा, म्हणजे खाली करपत नाही। मध्यम गॅसवरती ते मंद गॅसवरती 4 ते 5 मिनटं साखर टाकल्यानंतर परत आपण शिजवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता 3-4 मिनटात छान अशी दाटसर झालेली आहे। तुमचं लक्षात येईलच किती दाटसर केली। आता याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर टाकली, पिस्त्याचे काप टाकलेत आणि बदामाचे काप टाकलेत, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। या स्टेजला तुम्ही केसर देखील टाकू शकता, त्याने देखील कलर छान येतो। आता पिस्त्याचे, बदामाचे आणि वेलची पावडर टाकल्यानंतर 1 मिनिटभर व्यवस्थित शिजवून घेतली याला आणि गॅस बंद केलेला आहे। आपली छान अशी खीर तयार झालेली आहे। आता घट्ट पातळ करताना एक काळजी घ्यायची, गॅसवर असतानाच खूप अशी घट्ट करायची नाही आपल्याला, कारण थंड झाल्यावर ही खीर खूप दाटसर होते। जर समजा चुकून आपल्याकडून जास्त दाटसर झाली ना, ज्यावेळेस आपण खायला घेतो त्या टायमाला दाटसर वाटली तर गरम दूध करायचं आणि ह्या खिरीमध्ये टाकून त्याला उकळी आणायची, म्हणजे हव्या त्या कन्सिस्टन्सीची खीर आपली तयार होते। पण तयार करतानाच थोडी पातळ राहू द्यायची, म्हणजे थंड झाल्यावर बरोबर ती खाण्यासाठी योग्य होते। आता मी बदामाचे आणि पिस्त्याचे काप टाकून सर्व करायला घेतलेली। खूप छान चवीची रुचकर ही खीर बनवून तयार होते। रंग तुम्ही पाहू शकता खूप पांढरी शुभ्र आलेली, कारण याच्यात आपण ओला नारळ टाकला आहे। ओल्या नारळामुळे चवीला अतिशय रुचकर होणारी खीर, दाटसरपणा येतो, छान टेक्स्चर येतं। ओल्या नारळामुळे खूप छान चवीला होते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बऱ्याच भागांमध्ये पितृपक्षाला गव्हाची खीर केली जाते, काही भागांमध्ये तांदळाची खीर केली जाते। आमच्याकडे तांदळाची खीर करतात। तुमच्याकडे कुठली खीर करतात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। कशी वाटली आजची रेसिपी? साधी सरळ सोपी होती, तुम्हाला नक्कीच आवडली असेल, त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा। असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि हो, शेजारची बेलघंटा दाबायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान रुचकर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।